नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षाची नवी पहाट, आनंदाची नवी चाहुल. घराघरात उभी गुढी, मंगलतेचे दरवळ फूल. कडुलिंबाचा कडूपणा, साखरेचा गोडवा, जीवनाचा संदेश देतो पवित्र सण गुढीपाडवा. आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजपासून सुरू होत आहे नवीन संवत्सर. नवीन आशा, नवीन संकल्प आणि नवीन सुरुवातीचे वर्ष. विशेष म्हणजे यंदा मराठी नववर्षाची सुरुवात गुरुवारी होत आहे. गुरुवार हा दिवस संतांचा, गुरूंचा आणि दत्तावतारांचा दिवस मानला जातो. म्हणून या वर्षाची सुरुवातच जणू गुरूंच्या आशीर्वादाने होत आहे असे म्हणायला हरकत नाही. गुढीपाडवा हा फक्त सण नसून तो आपल्या संस्कृतीचा एक सुंदर संदेश आहे. या दिवशी आपण घरासमोर गुढी उभारतो, पण गुढी म्हणजे फक्त सजावट नसून विजयाचं प्रतीक आहे, सकारात्मकतेचा ध्वज आहे. घराच्या उंच ठिकाणी उभारलेली गुढी जणू आपल्याला सांगत असते की आपले विचार नेहमी उंच ठेवा, सकारात्मक ठेवा. गुढीमध्ये ठेवलेला कलश समृद्धीचे प्रतीक मानला जातो. रेशमी वस्त्र आनंद आणि विजयाचं प्रतीक मानलं जातं. कडुलिंबाची पानं ही आरोग्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहेत, तर साखरेच्या गाठी जीवनातील गोडव्याचा संदेश देतात. या दिवशी कडुनिंब आणि गूळ खाण्याची परंपरा आहे. यामध्ये एक सुंदर तत्वज्ञान आहे. जीवनात कधी गोड क्षण येतात तर कधी कडू अनुभवही येतात, पण दोन्ही स्वीकारून पुढे चालत राहणे हेच खरे जीवन आहे. गुढीपाडवा हा सण आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. तो म्हणजे भूतकाळातील दुःख विसरून नवीन आशेने पुढे चला, नवीन विचार करा, नवीन संकल्प करा आणि सकारात्मकतेने जीवनाची सुरुवात करा. प्रत्येक नवीन वर्ष आपल्याला एक संधी देत असतं, स्वतःला बदलण्याची, नवीन चांगल्या गोष्टी सुरू करण्याची. म्हणून या नववर्षात आपण एक छोटासा संकल्प करूया. मनातील नकारात्मक विचार दूर करूया आणि चांगले विचार स्वीकारूया. कारण जेव्हा मन सकारात्मक असते तेव्हा जीवन सुंदर होते. आणि शेवटी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.